पुढच्या पिढीने आपल्याला निश्चितपणे एक दुवा दिला पाहिजे किंवा त्यांनी म्हटलं पाहिजे की आमच्या पूर्वजांनी चांगली झाडं लावली म्हणून आपल्याला हे सगळं पाहायला मिळतंय आणि त्याच्यावर झाडावरच आपल्या सगळ्यांचं जीवन अवलंबून आहे. नाहीतर पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर काही खरं नाही. आता ज्या पद्धतीनं पडतोय तिथं प्रचंड पाऊस पडतोय, नाही तिथं काही नाही. कशा पद्धतीनं हे चाललेलं आहे हे आपण सगळे बघताय. ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे बाबांनो. त्याच्याकरता तुम्ही प्रत्येकाने आता यांनी सांगितलेलं आहे की एक घर एक झाड, पण आत्ताच मला इथं सांगण्यात आलं, मी पण जाहीर करतोय, जे त्यांच्या कुटुंबामध्ये तिथं आता जे फ्लॅटमध्ये राहतात त्यांना झाडं लावता येणार नाही, पण ज्यांचं घर असेल बाळासाहेब म्हणजे ग्राउंड फ्लोअरला आणि पटांगण असेल त्यांना तर झाडं लावता येतील. असं बरेच जण माने तुला पण झाडं लावता येतील असे बरेच जण सहकार्य. माझं म्हणणं की आज मी बऱ्याचदा बघतो झाडं लावली जातात, फोटो काढले जातात, आम्ही झाडीनं पाणी घालतो, मस्तपैकी पोच देतो, सगळं काही होतं, परंतु महिन्यानी 2 महिन्यांनी त्या झाडाचा पत्ता नसतो. आज आपण तुपे त्या सहयोग सोसायटीत राहतो. सहयोग सोसायटीमध्ये पूर्वी काय परिस्थिती होती? एक झाड नव्हतं. इतिहास म्हणजे एक झाड नव्हतं, तिथं माळ होतं, बॅरन लँड होती. आज काय परिसर तो झालेला आहे. यंदा पाऊस काळ चांगला असल्यामुळे कॅनॉल पण चांगल्या पद्धतीनं मी नियोजन करीन, तुम्ही काळजी करू नका. त्याबद्दल आपण सगळ्यांनी काळजी घ्या आणि जो आज दिलेली झाडं 5 वर्षभरात ती चांगली झाडं ज्यांची वाढलेली असेल त्याच्यात 5 झाडं ज्यांनी चांगली वाढवली असतील, आता अनेकांनी वाढवली असतील, पण त्यातल्या त्यात ज्यांची चांगली तजेलदार जरा व्यवस्थित हेल्दी अशा प्रकारची झाडं दिसतील त्यांना पहिलं बक्षीस 5,000 रुपये मिळतं. 3 झाडं घेऊन त्यांनी वाढवलेली असतील, जे 3 झाडं घेऊन वाढवतील त्यांना सगळ्यात 1 नंबरचं, त्याच्यात 5 लिटर होणार नाही, त्याच्यात पर्यावरणवादीच लोकांची कमिटी करून बाबा तुम्ही बघा आणि तुम्ही सांगा, ते सांगतील त्याला ते पहिलं बक्षीस 3,000 रुपये दिलं जाईल. आणि 1 झाड ज्याला कमी जागा असेल त्यांनी लावलेलं असेल त्याच्यात जे हेल्दी असेल त्याला 1,000 रुपयाचं बक्षीस त्या ठिकाणी दिलं जाईल 1 वर्षाने. त्याच्यामध्ये राव माझं मिळेलच, कुणी मारलं कुणाला माहिती, पाणीच नाही मिळालं, काहीतरी गडबड झाली दादा, कुणीतरी रात्रीतून उपटून नेलं, राव मी काय करू. ते तसलं काही मी ऐकणार नाही किंवा ही आमची कमिटी ऐकणार नाही. परंतु 5, 3, 1 एक तुम्हाला ईर्ष्या निर्माण व्हावी, एक त्याच्यातनं आपण का 5,000 रुपये मिळवायचे नाही, त्याच्यातनं अनेक झाडं तुमच्या माझ्या परिसरामध्ये लागावी हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि आता दिलेली झाडं ही लावून ती वाढवायची, नाहीतर वाढलेली झाडं म्हणाल हीच गेलं तेवढं काही मला वेळ समजू नका, मी काही एवढा परंतु म्हणत नाही, पण एवढं काही तुम्ही मला मूर्ख समजू नका. तर अशा पद्धतीनं मित्रांनो त्याची नोंद आपण कृपा करून घ्यावी आणि पुन्हा एकदा हा चांगला कार्यक्रम इथं आयोजित केला. इतर पण बऱ्याचशा गोष्टी आहेत, परंतु मी आता पण बऱ्याच जणांनी बरीच निवेदन दिलेली आहेत. त्याही निवेदनाच्या बद्दल संबंधितांना ज्या काही सूचना द्यायच्या त्या देण्याच्या करता माझ्या स्तरावर त्या बाबतीमध्ये प्रयत्न केला जाईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.